नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. तर आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या व परिमेय संख्या यावर आधारित उदाहरणे. तर पहिलं उदाहरण आहे 40/12 भागिले 10/4. आता बघा 40/12 भागिले 10/4. आता आपल्याला इथं दोन अपूर्णांकाचा ज्यावेळेस भागाकार असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर 40/12 ह्या भागिलेच्या ऐवजी गुणवले 4/10. 10 एके 10, 10 चौक 40, 4 एके 4, 4 त्रिक 12. मग आपल्याला इथं काय मिळालं, तर 4 गुणुले 1/3 गुणुले 1 म्हणजे 4/3. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे पहा. पुढील पर्यायात 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? आता 2/5 व दुसरे आहे 6/5. याच्यामध्ये कोणती येते? 3/5, 4/5, 5/5 अशा परिमेय संख्या येतात. तर आपल्याला या तिन्ही पैकी एक आहे का उपलब्ध बघा, तर 3/5 हा पर्याय इथं उपलब्ध आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, शिमला या शहराचे तापमान 0 डिग्रीच्या खाली 7 डिग्री आहे हे चिन्हाच्या स्वरूपात. आता 0 डिग्रीपेक्षा खाली म्हटलं की आपण -7 दाखवतो. मग आता 0च्या खाली -7 आहे म्हणजे -7 डिग्री सेल्सिअस. -7 डिग्री सेल्सिअस पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे 2/7 व 7/7 या दरम्यानच्या क्रमाने येणाऱ्या तीन परिमेय संख्या. 2/7 व 6/7. आता 3/7, 4/7, 5/7 आणि 6/7 या तीन संख्या असणारा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. 5 नंबरचा प्रश्न आहे, 0 व -3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही दोन परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? तर बघा 0 आणि आता -3/4. आता -3/4 चा भागाकार घेतला तर 4 एके 4, 3 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, पॉईंट दिला. बघा 3च्या पुढे 0 घेतला, 4 7 28, 2 राहिले त्याचे 0 घेतला, 4 पंचे 20. 0 आणि 0.75 याच्या दरम्यान येणारी संख्या बघायची. तर बघा 0 तर त्या दोघांच्या दरम्यान येणारच नाही म्हणून हा पहिला पर्याय गेला. आता -1/2 म्हणजे 0.50 येतं याचं. -3/11 तर बघा 11 एके 11 भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट त्याच्या पुढे घेतले 0. तर बघा 11 दुने 22 राहिले 8. आता 8च्या पुढे 0 घेतला, 11 7 77 राहिले 3. परत 3च्या पुढे 0 घेतला, 11 दुने 22 म्हणजे 0.27 म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीचे पर्याय चेक करायची आवश्यकता नाही. पहा विद्यार्थ्यांना, क्वेश्चन नंबर 6 आपल्याला सोडवायचा आहे. तर अशा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर बॉडमॉसचा रूल अगोदर वापरावा लागतो. बॉडमॉसच्या रूलच्या प्रमाणे आपल्याला सोडवण्यासाठी अगोदर पहा, या ब्रॅकेटमधील -8 आणि -3 यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, ते आलं 24 आलं. त्याच्यानंतर मायनस या दोघांचं डिव्हिजन करून घ्या. मग आता पहा 14 एके 14, 14 त्रिक 42, परंतु एक संख्या वजा आहे आणि एक संख्या अधिक आहे म्हणल्यावरती यांचा जो भागाकार येणार आहे तो भागाकार येणार 14 त्रिक 42 म्हणजेच -3 आणि पुढे -2 आहे असं. मग आपल्याला हे पुढे सॉल्व्ह करायचंय. 100 भागिले, आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. काय येणार आहे इथं, 24 वजा वजा अधिक 3 आणि वजा 2. आता पहा 100 भागिले, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. 24 अधिक 3 27 वजा 2. मग आपल्याला इथे येणार आहे 100 भागिले 27 वजा 2 येणार आहे 25. मग ह्या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला तो भागाकार मिळणार आहे 4. मग आपल्याला इथं ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर. पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला असं क्वेश्चन सोडवायचं असेल तर अगोदर हे रिपीट मांडून घ्या. बघा ब्रॅकेटमध्ये 5/7 गुणुले 28/15 गुणुले 9/8. आता गुणुले 3 म्हणजेच 3/1.
1 असतं. पुढे भागिले 9/2. आता डिवाइड करून घ्या. 7 1 7, 7 चौक 28. आता इथं क्रॉस डिवाइड केलं तरी चालतं. बघा 5 1 5, 5 त्रिक 15, 3 ला 3 कट. आता पहा 4 1 4, 4 2 8. बघा यावरती जर पाहिलं तर 1 1 आणि 9 म्हणजे 1 1 1 9 1 9 राहिलं 9. खाली बघा फक्त 2 आणि 1 राहिले, बे 1 बे. आता डिवाइड पुढचं 9/2. आता पहा डिवाइड करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागतं. ह्या डिवाइड ज्यावेळेस दोन अपूर्णांक एकमेकांना डिवाइड स्वरूपात असतात त्यावेळेस आपण त्याला काय लिहू शकतो, 9/2 गुणिले दुसरा अपूर्णांक उलटा करायचा 2/9. आणि इथे बघा 9 ला 9 कट, 2 ला 2 कट, तर उत्तर किती आलं 1. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. क्रमांक 8 सोडवायचा आहे. चौकटीतील अंकांचा व चिन्हांचा वापर करून 112 येणारी पदावली पुढीलपैकी कोणती. तर आपल्याला चौकटीतील संख्या आणि हे जर वापरून आपल्याला याच्यातील पर्याय शोधायचं म्हटलं तर खूप वेळ जाणार आहे. म्हणून आपण काय करायचे, पर्यायामध्ये सगळ्या पदावली सोडवायच्यात आणि ज्याचं उत्तर 112 येणार आहे ते आपल्याला या प्रश्नाचं पर्याय उत्तर असणार. मग आता बघा आपण जर 2 + 5 + 0 याला घेतलं तर 7 येतं. -2 आणि -4 यांची बेरीज येते -6 आणि पुढे अधिक. आता इथं बघा 3 गुणिले 6/9. आता बघा 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 3 1 3, 3 2 6. इथं राहतं फक्त 2. मग 7 आणि 2 9, 9 मधनं 6 गेले, खाली राहतात 3. मग आपल्याला बघा ते 112 उत्तर आलं का, पहिला पर्याय गेला. दुसरा भागाकार आधी करायचा असतो म्हणून 2 पंचे 10. मग आता इथं 22 गुणिले 5 अधिक 9 वजा 5. आता काय करायचंय बघा, 22 5 110 अधिक 9 वजा 5. मग आता इथं बघा 110 9 119 वजा 5 उत्तर येतं 114. हा पण पर्याय गेला. इथं येणार आहे 2 पंचे 10. मग इथं 22 गुणिले 5 110, 110 आणि 9 119 आणि 119 मधनं जर 7 गेले म्हणजे 119 मधून 7 गेले तर उत्तर येतं 112. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. पुढील पदावलीत तिची किंमत किती यावी ते दिले आहे. म्हणजे या पर्यायापैकी प्रत्येक पदावली सोडवल्यानंतर आपल्याला त्याची किंमत 2 यायला पाहिजे. म्हणून आपण सगळ्या पदावली सोडवायच्या. बघा 3 × 18, 6 अधिक 6 येतं 12. हा पर्याय गेला. इथं 6 त्रिक 18 आणि 3 × 18 ह्याचं उत्तर येतं 9. हा पण पर्याय गेला. आपल्याला पाहिजे 2. मग आता 6 त्रिक 18 अधिक 3 2 6 उत्तर आलं 5. हा पण पर्याय गेला. मग आता इथे बघा 18 भागिले 6 आणि 3 9 याचं उत्तर येतं 2. पर्याय क्रमांक 4. बघा पुढील क्वेश्चन आहे. पुढील पैकी चुकीचा पर्याय कोणता. भागाकाराचे उत्तर 24/5 असायला हवे. मग आता बघा पहिल्या ऑप्शन मध्ये 1 आहे सम आणि 1 आहे विषम, त्याच्यामुळे इथं भागाकार जाणार नाही. दुसरा आपण चेक करू 120/25. आता बघा दोन्ही संख्या 5 ने भाग जाईल, कारण का याच्या एकक स्थानी 0 आहे आणि याच्या एकक स्थानी 5 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 5 ने भाग द्यायचा आहे. 5 5 25. इथं भाग दिला 5 2 10, राहिले 2, संख्या झाली 20, 5 चौक 20. तर उत्तर आपल्याला किती मिळालं 24/5. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0 डिग्रीच्या वर 10 डिग्री सेल्सिअस इतके होते. दर तासाला तापमान 2 डिग्रीने कमी होते. तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती असेल, असा प्रश्न विचारला. प्रश्न थोडासा किचकट आहे पण तुम्हाला तो समजून घ्यावा लागेल. तर बघा आपल्याला ते समजण्यासाठी मी संख्या रेषेवरती बघा उजवीकडे पॉझिटिव्ह डिग्री सेल्सिअस दाखवले आणि डावीकडे निगेटिव्ह डिग्री सेल्सिअस दाखवले, कारण तुम्हाला याच्यावरून पटकन समजू शकतं. तर बघा आपल्याला सकाळी 12 वाजता म्हणजे इथे 10 डिग्री सेल्सिअस होतं. मग आपल्याला प्रत्येक दर तासाला 2 डिग्री कमी होतं. म्हणजे आता बघा 10 डिग्रीचं 8 डिग्री 1 वाजता होईल, 8 डिग्रीचं 6 डिग्री 2 वाजता होईल, 6 डिग्रीचं 4 डिग्री 3 वाजता होईल. म्हणजे प्रत्येक तासाला 2-2 डिग्री कमी. म्हणजे बघा 4चं 2 4 वाजता होईल,
परत 2चं 0 डिग्री किती वाजता होईल? 5 वाजता. मग असं 2 फरकाने घ्या. 6, इथं 7, इथं 8, इथं 9, इथं 10, इथं 11 आणि इथं 12. रात्री 12 वाजता -14 डिग्री सेल्सिअस. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. असं शॉर्टकटमध्ये समजेल असं तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न आहे 12 नंबरचा. -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार किती? हाही प्रश्न थोडासा किचकट आहे, परंतु तो तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण इथं खाली घेऊया. 12 नंबरच बघा, -119/13 याला आपण भाग देऊया. 13 एके 13, 13 9 117 राहिले 2. मग आता पहा, भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला 0. 13 एके 13 राहिले 7, 7 वर 0 गेला, 13 5 165 म्हणजे 9.15. आता 9.15 हे कोणाच्या दरम्यान आहे? तर -9 आणि -10 यांच्या दरम्यान आहे. तर या दोघांचा गुणाकार आपल्याला किती येतो? तर वजाचा गुणाकार येतो +90. तर +90 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 13 नंबरचा. आता 13 नंबरचा प्रश्न पाहण्यासाठी आपल्याला 7/4 या परिमेय संख्येचे दशांश रूप टिंबटिंब आहे. तर बघा, 7/4 चे दशांश रूप, मग आपल्याला 13 ला सोडवायचे. बघा, 7/4 भाग द्यायचा आहे. 4 1 4, परत भाग जातो बघा, 4 1 4 राहिले 3. पॉइंट दिला, 3 वरती 0 घेतला, 4 7 28 राहिले 2 वरती 0 दिला, 4 5 20. आता असं जर समजत नसेल तर अशा भागाकारात टाका, 7 आणि 4. बघा, 4 1 4 राहिले 3, 0 दिला, भाग जात नाही म्हणून, 4 7 28 राहिले 2, 0 घेतला, 4 5 20 खाली राहिले 0 म्हणजे भागाकार 1.75. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 14 नंबरचा. -5/8 बरोबर किती? आता बघा, या 14 नंबरचेच आपण उत्तर पाहणार आहे. मग आता भागाकारामध्ये टाका 5 आणि 8. बघा, 8 ने 5 ला भाग जात नाही म्हणून 0 पॉइंट. बघा, पुढे 0 घ्या, 8 सख 48, हातच्या आले 2, 0 दिला, 8 2 16 राहिले 4, 8 5 40. परंतु आपल्याला 5 ला वजा असल्यामुळे -0.625. मग आता -0.625 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील पैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे? तर बघा, आपल्याला पर्याय बघायचे 0 आणि 10. इथं पहा, ह्या वजा संख्येपेक्षा मोठ्यात. मग आता -80 आणि -100 याच्यामध्ये -100 ही सगळ्यात लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे? आता सर्वात मोठी परिमेय संख्या ही धन असणार आहे. आता इथं पहा, आपण भाग देऊन बघितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. 15 1 15, 15 5 75 राहिले 5, 5 वर 0 घेतला, 15 त्रिक 45, परत 5 राहिले, 15 त्रिक 45 म्हणजे 5.3333 असं येणार आहे. आता 15/80 याचं उत्तर आपल्याला लहानच मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4. आता या दोघांपैकी हे पहिलं मोठं आहे. आता इथं बघा, 53/13, 13 1 13, 13 चोक 52, 1 राहिला, त्याच्या पुढे भाग जात नाही म्हणून पॉईंट देऊन 0 घेतला, 10 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला, परत घेतला, झाली 100, परत 23 काट्यात 23 7 91. आता पहा, 5.33, 4 4.07 आणि याचा भाग करता अगदी आपल्याला 0 पॉईंट येणार आहे, म्हणजे हा तर नाहीच. मग हा नाही, हा नाही, हा नाही. तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे 80/15. पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे?
आता इथं काय करायचं, आपल्याला तुलना करायची. मग तुलना करत असताना चिन्ह आणि त्या संख्यांचा विचार करायचा. -2/3 आणि -1/5. आता इथं बघा, -2/3 याचा भागाकारही आपल्याला येणार आहे 0.50. प्रश्न क्रमांक 17. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? आता इथं भाग देऊन बघायचे. 3 1 3, 2 ला भाग जात नाही म्हणून 0.3 परत 2 राहिले, 3 असा भाग जाणार आहे आणि याचा भागाकार येणार आहे 0.50. आता बघा 0.66 ग्रेटर दॅन वजा 0. परंतु आपल्याला इथं बघा, इकडची संख्या मोठी असते आणि ही संख्या लहान असते, म्हणजे आपल्याला इथं चिन्ह असं यायला पाहिजे होतं, म्हणजे हा पर्याय नाहीये. परत याचा भागाकार येणार आहे वजा 0.66 आणि 1/2 याचा भागाकार आहे 0.50. आता इथं बघा, हे असं चिन्ह पाहिजे होतं, इथं पण नाहीये, कारण इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे. आता इथं बघा 5/4, 4 1 4, इथं 4 1 4, पुढे भाग जात नाही म्हणून 0 दिला. 4 2 8 आणि 4 5 20. आता याचा भागाकार घ्या, -2/3 0.66. आता बघा, हे वजा आहे आणि हे पण वजा आहे. जे मोठं दिसतंय ते वजा संख्येत लहान असतं, म्हणून हे चिन्ह इथं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. -1/2, -1/8 आणि -1/3 व -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता भागाकार केल्यानंतर याला ठरवायचे, अगोदर ठरवायचं नाही. बघा, यांचा भागाकार येतो म्हणजे -1/2 यांचा भागाकार येतो 0.50. -1/8 याचा भागाकार येईल 0.125. त्याच्यानंतर -1/3 यांचा भागाकार बघायचा आहे, 3 1 3, भाग जात नाही म्हणून 0 दिला, पॉईंट दिला, इथं 0 घेतला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 1 राहिला, 3 त्रिक 9 असं वगैरे पुढे पुढे चालत राहील. आणि चौथा आहे -1/4. आता -1/4 यांचा भागाकार येतो वजा 0.25. आता पहा, याच्यामध्ये सर्वात मोठी, याच्यात सर्वात लहान जे दिसतं ते वजा संख्येत सर्वात मोठं असतं. सर्वात लहान कोणतं आहे याच्यामध्ये? 0.125 हे सर्वात लहान आहे. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या सांगताना वजामध्ये सर्वात लहान दाखवायची. वजामध्ये 0.125 हे कशाचं उत्तर आहे? तर -1/8. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नाळे ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.